शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। इथे आणि स्वच्छता देखील खूप छान स्वच्छता आहे। सो आता सकाळीच आलो होतो आम्ही लवकर आणि आत्ता संपूर्ण मंदिर बघेल, वरती जाऊन दर्शन घेईल आणि तुम्हालाही दाखवतो मंदिर किती सुंदर आहे। सो खूप छान आहे मंदिर आणि फिरायला देखील खूप सुंदर आहे आणि या सोलो ट्रिपमध्ये तुम्हाला बरेच व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। सो नक्की कनेक्ट राहा, एक व्हिडिओज मी अपलोड करत जाईल। आज संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील कैलास मंदिरामध्ये आणि असंच आपण पुढे जाऊयात, असंच आपण उज्जैनला जाणार आहोत, ती ट्रिप पूर्ण करणार आहोत आपण। सो चला आपण आता तिकडे निघूयात, पटकन दर्शन घेऊयात आणि तुम्हाला सांगतो। जेव्हा आपण या मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हे 40 रुपयाचं तिकीट काढावं लागतं। भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये आणि फॉरेनरसाठी 100 रुपये असं इथे तिकीट आहे आणि आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत। जेव्हा आपण वरतून पाहतो तेव्हा हे टेम्पल असं दिसतं, हे आहे कैलास टेम्पल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरण्यात आलेलं, त्यामुळे मंदिरावरती अतिशय सुंदर अशी कलाकृती आणि शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला वेगवेगळ्या शिल्पकला आपल्याला इथे पाहायला मिळतात। अतिशय सुंदर अशी कलाकुसर या मंदिरामध्ये पाहायला मिळते। साधारणपणे 1200 वर्ष जुनं हे मंदिर अजूनही तितक्या सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतं। जसं आम्ही या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्ही सुरुवात केली संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी आणि हे आहे संपूर्ण मंदिर आतून तितकं सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे एकाच दगडामध्ये कोरलेली शिल्पकला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही या मंदिरामध्ये येता तर तुम्हाला सर्वात आधी स्वतःकडे अट्रॅक्ट करणारी गोष्ट म्हणजे इथील शिल्पकला। खूप सुंदर अशी शिल्पकला आपल्याला इथे पाहायला मिळते। प्रत्येक खांबांवरती इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पकला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीज इतकं सुंदर इथे पाहायला मिळतं आणि तितकीच गर्दी देखील या मंदिरामध्ये असते। या मंदिरामध्ये सर्वात जास्त फॉरेनर टुरिस्ट आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। आता वरती आलोय आणि वरती हे इकडे मंदिरामध्ये इथे चप्पल काढायची। शपथ एक कंदिलाचा प्रकाश फक्त, हो इथे चप्पल काढायची। जेव्हा वरती आपण या शिवलिंगाकडे म्हणजेच गाभाऱ्यामध्ये येतो इतकं सुंदर वाटतं आणि आतमध्ये एकच प्रकाश दिसत होता आम्हाला, अगदी कंदिलासारखं वाटत होतं, इतकं सुरेख वाटत होतं। सो तुम्ही केव्हाही या मंदिरामध्ये याल ना तर या गाभाऱ्यामध्ये जाऊन 10 मिनिटं शांत बसा, इतकं सुंदर वाटतं। आणि ही वरती आहे कलाकुसर, अगदी सुंदर अशी कलाकुसर इथं करण्यात आलेली होती आणि जसं आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला शिवलिंग दिसतं। आपण आता 1200 वर्ष जुनं कैलास मंदिरामध्ये, तुम्ही बघता इकडे आहे कैलास मंदिर, हे 1200 वर्ष जुनं आहे आणि खूप छान ठेवलं आहे, व्यवस्थित ठेवलं आहे। खूप स्वच्छता आहे इथे, कारण की बऱ्यापैकी टुरिस्ट येतात आणि फॉरेनर्स टुरिस्ट खूप आहेत इथे, त्यामुळे स्वच्छता देखील तेवढी छान ठेवली आणि मस्त आहे, सुंदर पाहण्यासाठी खूप छान आहे आणि फार जुनं आहे ते 1200 वर्षापूर्वीचं। आणि याच्यामध्ये जे व्हाईट कलरचं जे प्लॅस्टर दिसतं ते अहिल्या देवींनी केलेलं आहे सगळं। सो आणि खूप स्वच्छता आहे, खूप चांगलं आहे।
जेव्हा मी आतून मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराचं संपूर्ण स्ट्रक्चर पाहत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या मंदिराच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या काही थीम आहेत. म्हणजे मंदिराच्या एका बाजूला रामायणाची पूर्ण थीम दिसते आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला महाभारताची थीम दिसते. आणि जेव्हा आपण मागे बघतो तेव्हा विष्णूंचे सगळे अवतार आहेत, नरसिंह अवतार आहेत, कृष्ण अवतार आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीज आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि सुंदररित्या त्या कोरलेल्या आहेत. जवळपास इथे 100 ते 150 मूर्तीज फक्त प्रदक्षिणा मार्गावरती आहेत. सो या ज्या आपण शेजारी पाहतो इकडे सगळ्यावरती मूर्तीज कोरलेल्या आहेत. म्हणजे वराह अवतार, नरसिंह अवतार, विष्णू अवतार, कृष्ण अवतार, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीज आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिरात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तितकी स्वच्छता ठेवण्यात आली होती. अतिशय सुंदर असं मंदिर ठेवण्यात आलं होतं. सगळे लोक व्यवस्थितरित्या काम करत होते. ते प्रचंड स्वच्छता आहे तिथे. कुठलाही कागद वगैरे रोडवरती किंवा रस्त्यावरती पडू देत नाहीत. मंदिराला कुठे मागच्या साईडने मंदिर इकडून आणि आपण आता मागून थोडक्यात प्रदक्षिणा मारतो तसं आपण फिरतोय. आणि या शेजारी प्रत्येक याच्यामध्ये एक एक मूर्ती आहे. हे बघता प्रत्येक याच्यामध्ये एक मूर्ती आहे. आपण वरती जाऊन बघूयात. इथून वरती जातो आहेत आपल्याला हे जे आहे इकडे बऱ्यापैकी फॉरेनर टुरिस्ट येतात खूप जास्त. आणि हे वरती इकडे पण आहे, इकडे आणि हे इकडे. आणि प्रत्येक याच्यामध्ये अशा मूर्तीज आहेत. प्रत्येक याच्यामध्ये या मूर्तीच कोरलेल्या आहेत. या इथे मूर्ती आहेत आणि हे इकडे संपूर्ण मंदिर असं दिसतं इकडून. इथे अतिशय सुंदर असं कोरीव काम केलं आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलं आहे इथे. त्यामुळे पाहायला देखील आणि सगळ्यात महत्त्वाची इथे स्वच्छता, खूप छान स्वच्छता आहे. त्यामुळे पाहायला देखील सुंदर वाटतं आणि वाटत नाही एवढं 1200 वर्ष जुनं मंदिर असेल, कारण की अतिशय सुंदर अवस्थेत ठेवण्यात आलं आहे. आणि असं म्हणतात की हे संपूर्ण मंदिराची जी सुरुवात होती ती वरतून करण्यात आली होती आणि सगळ्यात शेवट त्याचा खाली करण्यात आला. त्याच्यामुळे हे वरून खाली कोरत आलेलं मंदिर आहे. आणि शिवल्या देखील तितकंच जुनं आहे. या मंदिरामध्ये खूप जास्त कोरीव काम केलं आहे आणि खूप सुंदर काम केलेलं आहे इथे. इकडे हिंदू में जहाँ पर पूजा पाठ नहीं है उसका हिंदू धर्म ये होता है कि देखभाल नहीं करता, क्योंकि किसी को इनकम नहीं होता तो कौन देखेगा. हाँ, यहाँ के बाद ये जो चीज है ये खंडित हुआ, हम भी मानते हैं खंडित हुआ, लेकिन धर्म के खिलाफ वो आगे इसको डिफेंस करते हैं. और जो ऐसा काम करता है मला इथे एक प्रकार आवडला की इथले सगळे कर्मचारी बोलायला देखील खूप छान आहेत, सुंदर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची स्वच्छता. खूप सुंदर अशी स्वच्छता ठेवली. हे मागे म्हणजे हा इकडून आपण प्रदक्षिण मारू शकतो जिथे आपण आत्ता जाऊन आलो. आणि हे मंदिर आहे. आणि इकडे जे शेजारी तुम्हाला मी म्हणालो की इकडे आहे सगळे विष्णूचे अवतार वगैरे आहेत, वेगवेगळ्या मूर्तीज आहेत. खूप सुंदर आहे इकडे. या सगळ्या इथून पूर्ण प्रदक्षिणा मार्ग इकडे या मूर्तीज आहेत. आणि हे सगळं संपूर्ण इकडे मंदिर. हे मंदिर पूर्ण पाहायचं असेल तर आपल्याला वरून पाहावं लागतं, कारण की या मंदिराची अशी खासियत आहे की तुम्ही समोरून पाहताना तुम्हाला पूर्ण मंदिर दिसत नाही किंवा मंदिराच्या कोणत्याही बाजूने गेलात तरी तुम्हाला हे मंदिर पूर्ण दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला हे मंदिर पूर्ण पाहायचं असेल तर तुम्हाला यासाठी वरती जावं लागतं आणि तिकडून तुम्हाला हे मंदिर पाहावं लागतं. आणि इकडे सगळे हत्ती वगैरे. हे आहे कैलास मंदिर. इकडे
इकडे पण मूर्ती आहे सुंदर. हे जेव्हा आपण वरती जातो म्हणजे इकडून जाण्यासाठी मार्ग, इकडून येण्यासाठी, आणि ते समोरच या मूर्ती आहेत. आपण पाहतो इकडे इकडे अशा सुंदर मिळते. इकडून आपल्याला वरती जायचं आहे आणि इकडून आपण खाली येतो. सो इथे सुंदर असं कोरीवकाम आहे, खूप खूप छान. जेव्हा एका बाजूने आपण हे मंदिर पाहतो तेव्हा पाहतच बसावं वाटतं. हे मंदिर पाहण्यासाठी साधारणपणे तुम्हाला जवळपास 4 ते 5 तास लागतात. जर तुम्हाला हे व्यवस्थित पाहायचं असेल, संपूर्ण मूर्तीच पाहायची असेल तर हा वेळ लागतो. आणि वरतून तुम्हाला हे मंदिर अशा प्रकारे दिसतं. आणि बाहेर देखील तितकीच टुरिस्टची गर्दी असते. या मंदिरामध्ये बऱ्यापैकी फॉरेनर टुरिस्ट येतात, आपले भारतीय नागरिक पण येतात आणि आपले महाराष्ट्रीयन लोक पण इथे भरपूर प्रमाणात जात असतात. कारण की इथेच सगळ्या वेरूळच्या लेण्या देखील इथेच पाहायला मिळतात. आणि यापासून अगदी 500 मीटरच्या अंतरावरती 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचं मंदिर देखील इथेच जवळ पाहायला मिळतं आपल्याला. इकडे इकडे मंदिर, इथं आपण वरती आलो आणि ते वरतून आतमध्ये येतोय. इथून दोन्ही साईडला पण, इकडे पण जाऊ शकतो. हे आहेत इकडे बाहेर, हा संपूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे. आणि खूप टुरिस्ट येतात ज्याप्रमाणे, आणि फॉरेनरची संख्या खूप जास्त आहे त्याप्रमाणे. आणि इकडे समोर गेले की मोठं शिवलिंग आहे. इकडून दुसरी साईड दिसते आणि इकडून आपण वरती गेल्यानंतर इकडं मंदिर. हे इकडे आतमध्ये जाऊन इथून शिवलिंग इकडून असं करून इकडे मोठं शिवलिंग आहे. आणि आता इथून या साईडने खाली जाण्यासाठी, इकडून वरती येण्यासाठी इकडून खाली जाऊयात. इकडे आपण जेव्हा बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातो तेव्हा आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की आपल्या देशामध्ये देखील फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत, भरपूर गोष्टी आहेत. सो त्यापैकी एक म्हणजे ही कैलास टेम्पल. कारण की इथे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की इथे बऱ्यापैकी फॉरेनर टुरिस्ट आहेत. त्यामुळे बाहेरून लोक देखील या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या भारतात येतात आणि आपण बाहेर जातो. हे कधीतरी चुकीचं वाटतं, कारण की आपल्या भारतात पाहण्यासाठी तितक्या सुंदर गोष्टी देखील अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथून पुढे रोज वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा, खूप सुंदर मंदिर आहे. सो ओम नमः शिवाय.